आभारी आपला सभापती महोदय. असं आहे की कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की पूर्ण दिवस सुद्धा कमी पडेल. पण 289च्या माध्यमातून ज्या तात्कालिक घटना घडतात त्याच्यावर आपण भाष्य करत असतो आणि त्याच्यावर उपाययोजना सरकारने करावे असं अपेक्षित असतं. आत्ताच या ठिकाणी आपलं सभागृह तहकूब याच गोष्टीसाठी झालं कारण याचं उत्तर मुख्यमंत्री देतील अशा पद्धतीचं वक्तव्य सभापती महोदयांनी केलं आणि आपण सुद्धा सांगितलं ते येत आहे, परंतु 10 मिनिटं झाली अजून आलेले नाहीत. हे प्रश्न इतके गंभीर आहेत, हा विषय इतका गंभीर आहे, या विषयाची दाहकता लक्षात घेता आपल्याला इतकं गांभीर्याने किंवा इतकं सहजपणे नाही घेता येणार. मी राज्यातल्या इतर सगळ्या कायदा सुव्यवस्थेचं बोलतच नाही. 2 घटना ज्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आणि सगळे अतिशय मनापासून आपल्याला याच्यापासून हृदयापासून आपल्या सगळ्यांना त्याचं दुःख आहे आणि या घटना कशा घडतात आहेत. राजकीय आशीर्वादामुळे जर अशा गोष्टी घडत असतील आणि त्या बाबतीमध्ये आम्ही एखादी गोष्ट जर या ठिकाणी मांडत असू आणि आम्हाला जर त्याचं उत्तर मिळत नसेल तर नेमकं काय करायचं. कालपर्यंत या घटनेच्या बाबतीमध्ये थोडीशी अस्पष्टता होती, विशेषतः अमरावतीमधील घटना ज्याच्यामध्ये त्या मुलाचा जो मृत्यू झालेला आहे तो पोलीस मारहाणीमध्ये झाला आहे, आता सिद्ध झालंय, त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. म्हणजे परभणीमधला आणि कशा करता तो मुलगा हे केला गेला. हे जर आपण नुसतं संविधान म्हणत असू आणि संविधानासाठी रस्त्यावर येणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने मारलं जात असेल आणि सरकार काय करतंय, ज्याने विडंबना केली तो मनोरुग्ण आहे म्हणून सांगितलं, त्याचं सर्टिफिकेट आम्हाला माहित नाही, पण ह्याचं सर्टिफिकेट आम्हाला माहिती आहे. मनोरुग्ण जर असेल मग याचं सुद्धा आपल्याला नम्रपणे सांगतो या सभागृहामध्ये हे प्रकरण सुद्धा दडपण्यासाठी त्याचं पोस्टमार्टम वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला सरकारकडनं दुर्दैवाने. परंतु त्या ठिकाणी जेव्हा लोक जमली, जेव्हा जनसमूह जमला, त्याच्यानंतर लोकांच्या सांगण्यावरून जेव्हा हे झालं याचं पोस्टमार्टम, तेव्हा या सगळ्या गोष्टी रिपोर्टमध्ये आलेल्या आहेत. काय रिपोर्टमध्ये आल्या आहेत, त्याला प्रचंड मारहाण झाले, त्याच्या जखमांमुळे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाले. काल या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत असताना गांभीर्याने बोलत होते. संवेदना आहेत हे मी समजू शकतो, परंतु नुसत्या संवेदना नाही, यातल्या वेदना सुद्धा समजून घ्या. काल बोलताना त्यांनी सांगितलं तो अधिकारी त्याला आम्ही रजेवर पाठवलंय आणि दुसरे अधिकारी त्यांना आम्ही सस्पेंड केलंय. का त्याला रजेवर पाठवलं. जेव्हा तो त्या अधिकाऱ्याच्या याच्यामध्ये अधिपत्याखाली हे सगळं घडलंय, हे सगळं प्रकरण इतकं भयानक घडलंय, काय त्याचा गुन्हा. आणि सगळ्यात वाईट गोष्ट दादा सगळ्यांना आपल्याला नाही इकडच्याला ह्या दोन्ही गोष्टी मला माहिती आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बीडच्या इतर अधिकाऱ्यांना सस्पेंड केला, पण मेन अधिकाऱ्याला ते तर अधिक भयानक आहे. ज्या पद्धतीने त्याचा खून झालाय ना, मी त्याच्यावर येईन. आपण एवढे असंवेदनशील झालो का. इथे बसलात तुम्ही, कधी आम्ही इकडे होतो, कधी आम्ही तिकडे होतो, परंतु हे जे काय बोखाळलंय आणि कसं राजरोसपणे कशा पद्धतीने त्यांना हे दिलं जातं, संरक्षण कसं दिलं जातं, बॉडीगार्ड घेऊन आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये कसले ते युट्यूब बघा जरा प्लीज. आणि मग जर त्याच्यावर काय कारवाई होत नसेल आणि जर आम्ही विरोधक म्हणून ती गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देत असू, शासनाच्या निदर्शनास आणून देत असू, तर थातूरमातूर उत्तर नाही चालणार. आपल्याला विनंती आहे, या प्रकरणामध्ये काय गुन्हा, याच्यामध्ये या मुलाचा काय गुन्हा. लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलं, दगडफेक झाली, त्याचं समर्थन होत नाही, तोडफोड झाली, त्याचं समर्थन अजिबात नाही, परंतु उद्रेक झाला. त्याच्यानंतर दलित वस्तींवर कोम्बिंग ऑपरेशन झालं, दलित वस्तींवरच कोम्बिंग ऑपरेशन झालं. ज्या वेळेला आपण जमावाची गोष्ट करतो, हा विशिष्ट जातीचाच फक्त असू शकतो. घटना फक्त विशिष्ट जातीची आहे का. या देशाची घटना आहे आणि रस्त्यावर उतरलेला जो नागरिक होता तो सर्व जाती धर्माचा नागरिक होता, कारण त्याच्या मूलभूत हक्कावर जेव्हा गदा येते त्यावेळेला अशा पद्धतीचा उद्रेक होतो, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. मग विशिष्ट जमातीच्या
त्या वस्त्यांवरच कोम्बिंग ऑपरेशन करून, आणि कोम्बिंग ऑपरेशन करताना काय केले, म्हातारी माणसं बघितली नाही, बाया बघितल्या नाहीत, हे लाठ्या त्यांना मारत त्यांना तिथनं ह्या तरुणाला त्यांनी घेऊन गेले आणि जे काही चौकीमध्ये झालं आणि मग त्याचा जो मृत्यू झाला त्याच्यामध्ये जेलमध्ये, त्याच्या बाबतीमध्ये आता रिपोर्ट आल्याच्या नंतर सुद्धा जर आपण कारवाई करत नसाल आणि मग जर आम्ही तुम्हाला धारेवर धरलं, मग जर आम्ही तुम्हाला जर प्रश्न विचारले तर ते अयोग्य होतील का, हा माझा प्रश्न आहे. आपण बीडच्या बाबतीमध्ये बोललात, इतर अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं. दादा, त्या मुलाला घेऊन जाऊन ज्या पद्धतीने त्याच्या छाताडावर नाचलेले आहेत, त्याच्या बरगड्या तुटलेल्या आहेत, त्याच्या डोळ्याचे ज्याला आपण याच्यामध्ये पिक्चर मध्ये बघतो लायटरला लावून त्याच्या डोळ्याच्या जाळण्यात आलेलं आहे. इतकं निर्घृण कसं काय होतं, आणि तो हरामखोर इतका बिंदास फिरतोय. त्याच्या अगोदर त्याच्यावर 2 कोटीचा त्याच कंपनीमध्ये एकच मिनिट, आपण बोलण्याच्या ओघामध्ये जर जो काही शब्द वापरला असेल तो जर तो अनपार्लमेंटरी आहे, आपण काढून घ्यावा. तो मी अनपार्लमेंटरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं ग्रहित होऊन मला असं वाटतं की मलाही जबाबदार आहे. मला फक्त एकच मिनिट मी सांगा की तुम्ही सरकारचीच बाजू सांगा. हे जे घडले शंभूराजे, कामकाजामधला तो शब्द आपण काढून घ्याकू. भाई, माझी एकच विनंती आपल्याला आहे, माझी एकच विनंती आपल्याला आहे की 289चा विषय आपण अतिशय गंभीर आहे आणि आपण मांडताय तो योग्य पद्धतीत मांडताय, पण आपल्याला सरकारकडनं पण याच्यामध्ये उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यामुळे याच्यामधले महत्वाचे मुद्दे आपण मांडावे अशी आपल्याला विनंती. हे ज्या पद्धतीने हे खून झालेले आपण ते चर्चेमध्ये घेऊन आपण पहिले आता सध्या आपण 289 कसा होऊ शकतो तेवढा विषय आपण मांडावे अशी विनंती. तोच प्रयत्न करतोय, त्याची दाहकता आपण लक्षात घ्या. आणि जर या गोष्टीवर चर्चा होणार नसेल तर मग कशावर चर्चा होणार आहे हा माझा प्रश्न राहील. आपण सांगितल्याप्रमाणे ज्या बाबतीमध्ये एखादा शब्द उद्रेगाने किंवा आवेगाने जर तो गेला असेल आणि तो अनपार्लमेंटरी असेल तो काढून टाका मी म्हणालो, परंतु सभापती महोदय आपल्याला ही गोष्ट याच्यापासून आपल्याला अंग झाडता येणार नाही. चर्चा झाली की नाही झाली, मग परवा काल आपण मुद्दे मांडून घ्यावे अशी विनंती करतो. परत आपण तेच काम करतोय. काल सुद्धा विरोधी पक्षनेते अंबादासजीने जेव्हा ते मांडलं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर देत असताना आजची परिस्थिती एका दिवसामध्ये जी बदलली ती मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यामध्ये सरकारचा संबंध नाही का, 289 का होतो, कारण सरकारचा संबंध आहे. कसं होतं ते आपण विषय मांडताय, आपण ते विषय पण बाकीचेही सदस्य बोलणार आहेत, आपल्याला सरकारकडनंही उत्तर घ्यायचे. मी तोच प्रयत्न करतोय. आपण थोडक्यात तो प्रयत्न करावा अशी विनंती आहे भाई आपल्याला. माझी विनंती तुम्हाला आहे, आताच तुम्ही असं म्हणाला 289 कसा होतो त्याची चर्चा व्हावी तेच सांगतोय. आता त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगतोय का? 289 हा त्यावेळेला होतो ज्या वेळेला सरकारचा संबंध असतो. तात्कालिक विषय किंवा तात्कालिक घटना जी राज्यामध्ये घडते ती आम्ही इथे मांडण्याचा तो आमचा अधिकार, आमचा आयुध आहे. आणि ते आयुध आपल्याला अशा पद्धतीने आयुध आपल्याला वेगवेगळे अजून आहेत. आपण अर्धा तास चर्चा याच्यामध्ये घडवू शकतो भाई, तो विषय नाहीये. तुम्ही विषय मुद्दे मांडा भाई पटकन, एवढी विनंती आहे. आपल्याला सरकारकडनं अपेक्षा आहे की नाही उत्तराची. आपण मला सांगा की आपण ह्याच्यामध्ये डायव्हर्जन आपण का करत आहात, आपण का डायव्हर्जन करत आहात. त्या पीठासीन अधिकारी म्हणून काम करत असताना खालून आपण मार्गदर्शन का घेताय. मी मार्गदर्शन नाही घेते भाई, आपण मुद्दे घ्या. मार्गदर्शन चाललंय व्यवस्थित बघा जरा. मार्गदर्शन चाललंय ते तिकडे बघून बोलतात आहेत आणि मला सांगतात आहेत. नाही असं चालणार. काढून टाका. आपल्याला कुणीही मार्गदर्शन करत नाही आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याचा आम्हाला कुणालाही अधिकार नाही, आमचा तो उद्देश नाही. अशा पद्धतीनं जे वाक्य बोलले ते कामकाजातनं काढून टाका आणि त्याला समज द्या. एकच मिनिट, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. बाई माझी 1 मिनिट ऐका. बाई ऐका 2 मिनिटं. आपण ज्येष्ठ सदस्य आहात. आपण वेळेचं भान ठेवून कृपया आता 1 मिनिटात आपला विषय मांडून संपवावा. माझ्या वक्तव्यातला कुठलाही भाग काढता येणार नाही कारण तो संविधानिक आहे. बाई मुद्दे मांडा. एकच मिनिटात मुद्दा आहे.
आपण कृपया माझा फार आपला रिस्पेक्ट आपला मान ठेवून मी बोलतोय. आपण पण थोडस मार्गदर्शन करताना परत सांगतोय, आपण मुद्दे करावं. मांडा. आपण डायव्हर्ट होतोय, मुद्दे मांडा. नाही, तुम्ही डायव्हर्ट केलं संपूर्ण. मी डायव्हर्ट झालो नाही. मी माझ्या विषयावरच आहे आणि माझा विषय तोच आहे की ही घटना अतिशय गंभीर आहे. ही घटना या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला काळीमा लावणारी आहे. ही घटना देशाच्या संविधानाच्या बाबतीमध्ये ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणारे आहे. आणि सगळं काम बाजूला ठेवून या सभा अनेक वेळा झालेलं आहे. ही पहिली घटना नव्हे, अशा अनेक घटना झालेल्या आहेत आणि त्याची तात्काळ या सभागृहामध्ये चर्चा व्हावी आणि मग उत्तर द्यावं सरकारने जे त्यांना उत्तर द्यायचं ते. परंतु त्या घटनेच्या बाबतीमध्ये दोन्ही घटना, बीडची घटना आणि ही घटना, दोन्ही घटनांच्या बाबतीमध्ये आज जी काय परिस्थिती आहे ती जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनता ह्या गोष्टीकडे बघते आहे. त्यामुळे याची चर्चा तात्काळ आपण सुरू करा अशी मी आपल्याला माननीय सचिनजी आहेर. सभापती महोदय, एक आहे तो सेफ आहे म्हणून तुम्ही मतदान घेतलीत, पण आता काय सेफ आहे आणि कोण सेफ आहे हाच प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. सभापती महोदय, मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझे सहकारी त्यांनी विश्लेषण करून घेऊन त्या सर्व गोष्टीची घटना सांगण्याचं काम केलेलं आहे. खरं तर अपेक्षा होती की एवढी मोठी घटना घडत असताना खालचा सभागृह यावरती सभात्याग झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहावे म्हणून आपण हे सर्व 289 कामकाज दोघांचे क्लब केलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे. सर्व कामकाज आपण करून घेण्याचं काम केलं आणि आपण हे 289 केलं. माननीय सभापती महोदय सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावं. ठीक आहे, आता मान्य मुख्यमंत्री कदाचित खाते वाटपमध्ये बिझी असतील, एक उपमुख्यमंत्री कार्यालयात असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अनरिचेबल झालेले आहेत कालपासून, असो, इकडे तरी दिसले नाही. सभापती महोदय, ही घटना यासाठी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे की न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी म्हणून घेऊन तो काय त्याच्यावरती जी लाठीचार्ज झाली तो दगडफेक मध्ये सामील नव्हता. त्या दगडफेक किंबहुना लाठीचार्ज ज्यावेळी होत होती त्यावेळी तो त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता. सभापती महोदय, आणि एक LLBचा स्टुडंट त्याला अटक करण्यात आली. काय गरज होती? ती अटक केल्यानंतर त्याला मारहाण झाली, ही बाब देखील आहे. न्यायालयामध्ये ज्यावेळी त्यांच्याकडे जामिनीसाठी अर्ज केला त्यांनी सांगितलं की 16 तारखेला काल 16 ते 17 तारखेला माझं LLBचा पेपर आहे, तुम्ही मला जमानत द्या. सरकारी वकिलांकडनं त्याला विरोध करण्याचं काम केलं. सभापती महोदय, हे घटना घडल्यानंतर पण देखील न्यायालयीन कोठडीमध्ये ज्यावेळी त्याचा मृत्यू होतोय, ज्यावेळी जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये नेऊन गेलं तर त्याला हार्ट अटॅक झाला म्हणून घेऊन घोषित केलंय. लोकांचा मॉब ज्यावेळी एकत्रित झाला तर त्यावेळी त्याला इन कॅमेरे त्याचा पोस्टमॉर्टम करावं म्हणून घेऊन मग संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये झालं.